स्ट्रगलर्स आला ह्या वेब सिरीजचं एक्सटेंडेड व्हर्जन मामाच्या गोव्याला जाऊया ही फिल्म पाहताना अनेक फिल्मची आठवण येते. एक्झाम्पल नो एंट्री पुढे धोका आहे, गरम मसाला, हेराफेरी, फिर हेराफेरी, आवारा पागल दिवाना, मस्ती, ग्रँड मस्ती. त्यामुळे त्यातला जो युनिकनेस आहे तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. फिल्मचा विषय हा खूप वेगळा नाहीये. 4 मित्र पिकनिकसाठी जातात, एकाला बकरा करायला घेऊन जातात बरोबर, आणि गेल्यानंतर ते स्वतःच कसे तिथे अडकतात आणि त्यांना काय फेस करायला लागतं. अतिशय सिंपल प्लॉट असलेली अतिशय सिंपल अशी स्टोरी आहे. बट खूप गोष्टी रिपिटेटिव्ह वाटतात. फ्रेशनेस फिल्ममध्ये थोड्या लेवलपर्यंत आहे, बट खूप जास्त फ्रेशनेस नाहीये. फिल्ममध्ये 3 फिमेल कॅरेक्टर्स आहे. मला पर्सनली असं वाटलं की त्यांचे कॅरेक्टर्स नसतं तरी चाललं असतं. बट हॅव्हिंग सेड दॅट, प्रत्येकाचं आपापलं एक विजन असतं, आपापली एक स्टोरी सांगायची पद्धत असते. बट बऱ्याच अंशी फिल्म ही आपल्याला खूप जास्त अपील करताना नाही दिसत. मला पर्सनली खूप अपील नाही केलंय. हॅव्हिंग सेड दॅट, स्ट्रगलर्स आला ह्या वेब सिरीजचाच एक वेगळा आपला फॅन क्लब आहे, त्यामुळे बऱ्याच जागी यांचे शो हाऊसफुल जात आहेत. तुम्हाला जर का तशा टाईपच्या फिल्म बघायला आवडत असतील किंवा त्या टाईपचा कॉन्टेंट तुम्ही स्ट्रगलर्स आलाचे एपिसोड एन्जॉय केले असतील तर जाऊन एकदा नक्की पाहू शकता. फिल्मचं बीजीएम बद्दल मी नक्की बोलीन. फिल्मचं जे बीजीएम आहे, जे फिल्मचं म्युझिक आहे, मला फ्रेश वाटलंय, खूप अपिलिंग वाटलंय आणि माझ्या लक्षात राहिलंय. त्यामुळे फिल्मचं जे म्युझिक आहे हे स्टँड आउट करतं आणि फिल्मचं एडिटिंग हे मला खूप ग्रेट एक्सटेंट पर्यंत आवडलंय. बारिंग दॅट, फिल्मचं कथानक अतिशय सोपं आहे. मला वाटतं विजू माने सारख्या डिरेक्टरसाठी खूप इझी आहे अशा प्रकारची फिल्म करणं. त्यामुळे खूप चॅलेंजिंग असं मला खूप जास्त नाही वाटलंय. बट तुम्ही तुमच्या रिस्कवरती एकदा नक्कीच पाहू शकता. मामाच्या गोव्याला जाऊया, आम्ही फिल्मला देतोय 2.5 स्टार्स.